नर्मदे हर. आज पायी परिक्रमेचा नर्मदा पायी परिक्रमेचा आमचा 76वा दिवस आहे. हा आज वाजलत 7-7:30 वाजलं तरी बघा धुका लोक पाठीच पडले, त्यांना रस्ता दिसत नाही. रात्री आखी रात्र कोणी झोपला नाही आश्रममध्ये. हे आश्रम छोटासा आश्रम आहे. हां आम्ही 3 जण पाठी मागे राहिलो तर वा थंडी, रात्री थंडी भरून आली मला. हां या, रात्री थंडी भरून आली कारण काय दिसत नाही दुकानामध्ये पुढं. इथे बाकीचे नाशिकवाले लोक होती, एवढ्या सकाळी पाठी गेली, काही दिसत नाही का नाही. तर हल्ली सुद्धा थरथर उठतंय बघा. हँगलूज घातले जातात. नाकाला शंभूड आलाय बघा. धुकं कसं धुकं आहे. हा काय दिसत नाही रस्त्याचा. माणूसच दिसत नाही. अशा पाठी लोक पळाल्यात. आम्हीच लास्टला थांबले ह्या आश्रम मधून. तर इथून शिरवाई गाव, अनूपपूर जिल्हा, मध्य प्रदेश. आम्हाला इथून 38 किलोमीटर आहे. काय यायला टाइम लागला. चला माऊ. चला हे दुःख दाखवू दे ना लोकांना, म्हणजे त्यानं वाटलं पाहिजे खरं नाही. बघा दुःख तसं अशा धुक्यामध्ये चालायला लागतंय. हा जवळ माणूस दिसत ना, जवळचा माणूस दिसत नाही ना. अशा धुक्यामध्ये पाठी लोक पळाल्यात. पगडास म्हणा इंग्लिश घालले हातात. चला नर्मदे हार. नर्मदे हार. एकदम धुका आहे बघ, एकदम धुका. धुक्यामध्ये पाठी लोक पळाल्यात. एकदम धुका आहे. नर्मदे नर्मदे हार. इकडे बुटं घालूशी वाटत नाही. हा आता तर काही दिसत नाही, रोडला काही दिसत नाही बघा. हे सकाळच्या पेक्षा आता जास्त पडू. हा हे बघा दुःख. थोडं जोरात चाला म्हणजे आपली थंडी उडेल. काही लोक आहेत बाबा आपली. अरे 2 दिवस वाढीव लागते, लागू दे ना. अशा पाठ आहे काय दिसत नाही रोडला बघा. 10 फुटाचं दिसत. हा 10 फुटाच्या मोहरचं दिसत ना. हा तरी 7-7:30 वाजलेत. साडेसहा. अरे हा रे. अडतीस किलोमीटर बाकी अमरकंड. अमरकंडला पोहोचासाठी लोक पाठी उठल्यात. 6 वाजता 6च्या पहिला गेल्यात. हा ती रस्त्यावर कुठे थांबल्या थंडीमध्ये.
थांबत नाहीत लोक. हा लोक थांबत नाहीत. मागचं नाही लवकर उठत. ते मागचे आश्रम आहेत ना पाठीमागं आपली ती गँग ती नाही लवकर उठत. काय ती उठची. हा तरी गडबडी आहे की नाही त्यांच्यामधलं एक आजारला आहे हा. म्हणून ते हळू चाललं. ते नाही तिथे म्हाताऱ्या भरपूर चालतात. हा. सगळं व्हायचं मैया सगळ्या व्यवस्थित पार पाडते सगळं. रात्रभर भजन होतं इथं. हा मस्त. इथं इथं कुठे शाळा आहे? ह्या शाळेमध्ये होती कुठे माणसं ह्या गावात. तेव्हा गाव दिसतो का बघा आता. तेच ठिकाणी. हा तेच ठिकाणी. नाही ना, गाव दिसत नाही आपल्याला कुठलं आता. मस्त ह्या बाजूने या एक बाजूने एकच सायकलवाल्याला ठोकी लागतात. हे बघ, ते परिक्रमाशी रोडवरती उभे राहिलेत. खूप शाळा आहे. चलो मैया थंडी बहुत लगा क्या. कुठे बाकीची माणसं कुठे आहेत तुमची? या घरात आहेत का? काय कुठे कोण आलं होतं जेवण करायला? केला होता का हा. तुम्ही का? अहो तुम्हाला फोन लावत होतो आम्ही पण तुमचा फोनच लागला. अरे अरे अरे, हे झोपाची व्यवस्था चांगली होती का? हा हा लय भारी. अरे अरे अरे, आमचं नाही झालं तर एकेकाचं नशीब. रातभर झोपलो नाही, कुडकुड करत होतो. हो आम्ही तुम्हाला फोन लावत होतो बाबा काय. नाही फोनच मी बंद करून ठेवलं होतं बाया. जेवण आमने मस्त होतं एकदम. आमचं जेवण होतं चांगला. डाळ भात. आणि भाजी. आम्ही पोळ्या केल्या. मग बरं मस्त. स्वतः बनवलं म्हणलं का? सगळं काय आता करते. हा. बाबा घ्या थोडं. चला धुकं दाखवू दे लोकांना. माझं बुट मला व्यवस्थित करू द्या. नर्मदे हार. दाटले जरा कारभार गडबड झाले. मी दत्तराव गोरे, वसमत तालुका, हिंगोली जिल्हा आणि मुंबईकर आणि जळगावकर आम्ही तिघजण पहिल्यापणापासून शेवट आहे आमचा. नर्मदे हार. लई झालं हो. धुक धुक. जरा उजळल्यावर गावातली माणसं सांगतात वाट इकून आहे तिकून आहे. नाही तर रोडानच पळावं लागतंय. हे पा किती धुक्क आहे. 7 वाजायच्या मागे लागली. 5 मिनिटं थांबून घ्या मग. लोक बी येतील ना, मग विचारून घेऊ. इथं जाऊन शिकवून आपण. हा त्याच्याला तर राहिलो. इथंच थांब. तिकडे संडास केली, इकडे ये. आता ही वाट कोणीकडे जाती? कोणी ठेवा तुम्ही तुम्ही. यायला पाहिजे. ते येत आहे पुढे आहे ना, पगदंडे आहेत, कुठे विचारावं लागेल. गाव येत आहे. कोण येतात? माझ्याकडे नक्कर द्या. नाही नाही तुमच्याकडे काय हात? वा वा. येडं आहे का एवढं? जा.
इथं गाव दिसत नाही पाहुणं. पाय उचलत मी. इकडे इकडे एक साईडला बरं पगदंडे आहेत कुठं तरी. पुढे आहे का? इथं पुढे कुठे गावाजवळ आहे म्हणे, मग सगळ्यांना येऊ द्या एका ठिकाणी. बरं. नाही या माणसाला विचारा नाही घेणार आधी सांगते की सोयीला. नाही हीच वाट आहे का सर्व वाट आहे का विचार जरा जरा करायचं ना उभं राहून. नको नको जाऊ दे. नाही, इकडे माणसं दिसत नाही. टोपती. 7 वाजले आत्ता वाजले 6. 7 वाजले तरी दिसत काहीच दिसत नाही. आले होते 5 वाजता उठले हो. हा. मग काही नव्हतं. नाही आता लय सुटलं मग नव्हतं. हो आम्ही पार कुरकुडलो थंडीत पॅक असून. नाही नाही आमच्या बरी सोयी होती. शाळा आहे. 11 सुटलं आत्रा आहे काही नाही आमच्याच आठवणी आम्ही मग तसंच आमचंही होतं. पण मग थंडी नाही वाजली ती. थंडी तर वाजते. थंडी अंगाला नाही आमचं पॅक होतं एकदम, तरी पण थंडी वाजायची. हे लोक येतात का नाही? ती काही नाही गेली. येतील आता. ते निघत नाही तर चला वजा वजा. नाही नाही येतील येतील. हो, पुढचा रस्ता कुठे आहे कुठे नाही. पण ते बोलले ना 2 ठिकाणी पगदंडे आहेत. पण या गावापासून आहेत का पुढून आहेत काय सांगणार. किती असं लयच थंडी मग का रे इकडं. आता हे इकडं असंच आहे. तिकडे नाही तिकडून तिकडे मोरं पण असेच थंडी. कडून जाऊस तो अर्ध्या. हा तिकडे अर्ध्यामध्ये जाऊ अर्ध्यात नाही थंडी राहिलच हो ह्यो महिना आहे थंडीचा. आता काय करता? एवढा कसा पूर. इकडं इकडं नाही राहते. नाही नाही बाबा ही थंडी राहिलीच इकडं. अमरकंटाकडे जास्त थंडी राहते. 10 मिनिटानंतर आहे ना आजूबाजू सगळं दिसायला लागलं. थोडसा सूर्य वर आला की दुःख कमी होऊन जातं. हो चला गे चला. आमच्या बायला लिबो लोक लांबून जायची. सगळ्यांच्या आधी होतं सगळ्याचं होतं जवळ. सगळ्यांच्या आधी उठून सोडलं राहते का? एवढं का बडबड मारले रागेल तू माझा धडकन उठून धडकन डळा. कुठं मयाचं पाणी कुठं दिसलं का 8, 9, 10 वाजता. मग आरत्या गिरते 10 वाजता नाही 12 वाजेनंतर. आरती झाले हातपाय धुवून केली होती. मग त्याला काय होतं. आंघोळ करायला पाणीच नव्हतं तिथं आमच्याकडे. एवढा हापशा होता. अहो काय आपल्या इथं उभा राहायची हिंमत नाही. अखेरात कुडकुडलो 2-3 काय तुम्ही आमची ध्यानच नाही केलं. तुम्ही मागून ते 2 जण आलते तिथं जागा आहे का म्हणाला त्याच्यातच तुम्ही आलते का? आहेत ना आहेत. इथं राहिलो ना मशीन जेवायला. नाही तिथं आलो होतं जेवण. जेवण आलं तिथे पण लई लेट आलं 8:30, 9ला आलं. आम्ही 8ला जेवलो. 8ला जेवण केली. नाही आम्ही 8:30, 9ला आलो. आहे तुमच्यासाठी लय चला 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 चला. पोळ्या तेव्हा आता 10-12 पोळ्या तेवढ्या घेतल्या. अरे आयलं बारीक काम चटणी आहे आमच्याकडं. द्या जरा जरा. हे मिरची आहे चटणी आहे. हे बघ, एवढी टीम पुढं आलती. आमच्या आश्रम मध्ये 11 माणसं होती ती टीम पुढं गेली. भाजी उरली भाजी टाकून दिली आम्ही. नाही, भाजी काय करता? सगळं आणून दिलं होतं ते. मंदाबाई कुठे मंदाबाई? अरे माझा पोट दुखतं रे मैया माझा पोट दुखतो आज काही पाठी. पोट दुखू राहिलं. माझी आवाज आहे झाली. नर्मदे हार. जेवण करेल नाही की ना रात्री. फरक नाही पडला का ग त्या गोळीनं.